हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आताचं लेक्चर आपलं ॲनिमल हजबंड्री टॉपिकवरती असणार आहे. बघा बाळांनो, कधी कधी 2 कधी कधी 3 सुद्धा क्वेश्चन विचारलेत, म्हणजे फिक्स तुम्हाला 2 क्वेश्चन तरी या टॉपिकवरती दर परीक्षेत तुम्हाला भेटतील प्रत्येक वर्षीच्या CETमध्ये. ठीक आहे. आता बघा, ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट सेकंड याचा आपला मला वाटतं एन्व्हायरमेंटल इशू हा टॉपिक हा पॉईंट राहिला आहे, बरोबर. तर तो सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला. बऱ्याच जणांच्या आहेत डिमांड ती की हा एन्व्हायरमेंटल इशू हा पण पॉईंट तुम्ही घ्या. तर आपण हा सुद्धा कव्हर करूयात. अगोदर ॲनिमल हजबंड्री टॉपिक संपवूयात, कारण छोटासा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्या बाळांनो, खूप साऱ्या कन्सेप्ट्स नाही आहेत. तुम्हाला थोड्याशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत, थोड्याशा कन्सेप्ट्स आहेत, थोड्याशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला साधारणतः पाठ करायचे, ज्या इथं व्हरायटीज किंवा ब्रीड्स आहेत त्या पाठ करायच्यात. थोडंसं पाठांतर केलं की तुम्हाला 2 प्रश्न मिळणार आहेत. सो हा टॉपिक स्किप करू नका. इझिली क्वेश्चन्स याच्यामधून तुम्हाला सोडवता येतात आणि महत्त्वाची गोष्ट काय तर चुकायचे चान्सेस खूप कमी असतात, कारण याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतात, खूप किचकट काही प्रकार येत नाही. मग आता आपण याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे इंट्रोडक्शन वगैरे, याच्यामध्ये काय सांगितलं की ॲनिमल आपण कशासाठी आपल्या वेलफेअरसाठी वापरतो, मग त्याचा यूज काय आहे किंवा एन्शियंट टाईमपासून आपण ते वापरत आलो आहे, या गोष्टी इंट्रोडक्शनमध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट काय आहे, मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म ॲनिमल. मग फार्म आणि फार्म ॲनिमलच्या मॅनेजमेंटमध्ये मग तुम्हाला लाईफस्टॉक दिले. बघा, लक्षात काय ठेवायचं आहे, तेवढ्याच गोष्टी ज्या CETला इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच आपण इथं डिस्कस करणार आहोत. बाकीच्या गोष्टी नाही. लाईफस्टॉकमध्ये काय काय येतं, बफेलो, काऊज, पिग्स, हॉर्सेस, कॅटल, शीप, कॅमल आणि गोट. आता बघा, या कॅटलमध्ये ॲक्च्युली शीप, कॅमल, गोट, त्याच्यानंतर काऊ आणि बफेलो हे सगळं कॅटलमध्ये येतं. बट यांनी हे कॅटल वेगळं दिले, तरी पण जे दिलं आहे ते तुम्ही घ्या. तर ह्याच्यामध्ये नंतर हे झाले फार्म. लाईफस्टॉक म्हणजे आपण काय करतो, आपण ॲनिमल म्हणतो, बरोबर की नाही. त्याच्याबरोबर सबसिडरीसुद्धा किंवा ॲडिशनलसुद्धा काय केलं जातं, पोल्ट्री असेल, त्याच्यानंतर फिशरी असेल, त्याच्यानंतर बी किपिंग आहे, या सगळ्या ॲडिशनल प्रॅक्टिसेससुद्धा इंडियन इकॉनॉमीमध्ये परफॉर्म केल्या जातात. हे इन जनरल झालं. त्याच्यामध्ये ज्याच्यावरती ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न येतात तो पार्ट इथून पुढे सुरू होतोय. मग त्याच्यामधलं आहे डेअरी. डेअरीमध्ये काय केलं जातं, प्रोडक्शन, प्रोसेसिंग आणि डिस्ट्रीब्युशन. कशाचं, मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं. मिल्क प्रोडक्ट किंवा मिल्कचं प्रोडक्शन करायचं आहे. प्रोसेसिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे व्हेरियस टाईप्स ऑफ मिल्क प्रोडक्ट्स तुम्हाला सगळे माहिती आहेत, चीज आहे, बाकी सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन इन द सेन्स मार्केटिंग याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. आता ज्याच्यावरती प्रश्न येतोय ॲक्च्युली तो कुठला पार्ट आहे, त्याच्या ब्रीड्स. बघा, व्हरायटीज किंवा ब्रीड्स. आता आपण क्रॉपमध्ये बघितलं तर व्हरायटी हा वर्ड वापरतो, राईट. पण ॲनिमलमध्ये काय वापरलं जातं, त्याला ब्रीड म्हटलं जातं. तर काऊच्या ब्रीड. मग त्याच्यामध्ये इंडियन आणि एक्झॉटिक याच्यावरती प्रश्न येतो, कुठला इंडियन आहे, कुठली नाही आहे, किंवा कुठली एक्झॉटिक आहे. मग इंडियन ब्रीड्स बघा, ह्या पाठच करायचे, ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या याच्यामध्ये आहेत. बघा, साहिवाल, सिंधी आणि गीर या कशा आहेत, तुमच्या इंडियन ब्रीड्स आहेत. कुणाच्या, इंडियन काऊज आहेत थोडक्यात ह्या. त्याच्यानंतर एक्झॉटिक काऊज. एक्झॉटिक म्हणजे कुठल्या असणार आहे, आउट ऑफ इंडियन, बाहेरून आणलेल्या. मग त्याच्यामध्ये जर्सी आहे, ब्राऊन स्विस आहे आणि होल्स्टीन, या 3 कुठल्या आहेत, एक्झॉटिक. तर याच्यावरती ऑलरेडी प्रश्न येऊन गेला आहे, तो आपण अगोदर बघूयात आणि मग बाकीचं बफेलोचं बघूयात. बघा, CET 2015चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन, फॉलोइंग आर ऑल ब्रीड्स ऑफ काऊज एक्सेप्ट. कुठली काऊची ब्रीड नाही असं विचारलंय, बरोबर. सगळ्या काऊच्या आहेत, कुणाला सोडून, एक्सेप्ट. जर्सी काऊची होती का रे बाळांनो, आहे जर्सी. त्याच्यानंतर नागपुरी, साहिवाल आणि सिंधी. बघा, तुम्ही साहिवाल बघितली, सिंधी बघितली, जर्सी बघितली. याच्यामध्ये नागपुरी बघितली का नाही, नागपुरी ही बफेलोची ब्रीड आहे, तर ती लक्षात घ्या. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे बफेलो. बफेलोमध्ये इंडियामध्ये कुठल्या कुठल्या ब्रीड्स असतात तेच फक्त दिले. त्याच्यामध्ये एक्झॉटिक ब्रीड्स आपण वापरत नाही किंवा आपण तिथं रेअर करत नाही. मग त्याच्यामध्ये जाफराबादी आहे, मेहसाना, मुरा, नागपुरी, नीली आणि सुरती. पाठच करायच्या याच्यावरती. आता बघा, या दोघांवरती ॲक्च्युली तसा प्रश्न होता, फक्त बफेलोच्या ब्रीड्सवरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येतो. बफेलोच्या बाबतीत एक गोष्ट आहे की एशियाच्या काही पार्ट्समध्येच बफेलोचं रिअरिंग म्हणजे आपण काय म्हणतो, पालन, तर ते केलं जातं. तर याच्यामध्ये ती एक गोष्ट फॅक्च्युअल म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आता याच्या मॅनेजमेंटमध्ये जेव्हा तुम्ही डेअरीसाठी काऊ, बफेलो किंवा कुठल्या पण, आता याच्यामध्ये आपण मिल्क किंवा मिल्क प्रोडक्शनसाठी काय काय वापरतो, कुठले कुठले ॲनिमल यूज करतो, ज्यांच्यासाठी फॉडर. आता बघा, चारा. फॉडर म्हणजे काय असतं, चारा किंवा आपण जी वैरण म्हणतो ते. मग त्याच्यामध्ये सायलेज मेकिंग, कन्सेप्च्युअल पार्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. सायलेज मेकिंग म्हणजे काय असतं, कशापासून बनतोय ते लक्षात ठेवायचं. लेग्युम्स आहेत, ग्रासेस, मेज, जवार. सिम्पली काय केलं जातं, हे जे प्लांट्स आहेत त्यांना ग्रीन असतानाच, म्हणजे ड्राय व्हायच्या अगोदरच, ग्रीन असतानाच त्यांचं काय केलं जातं, सिम्पली कटिंग केलं जातं, स्मॉल पीसेसमध्ये कटिंग केलं जातं. मग त्याच्यामध्ये युरिया आहे, त्याच्यामध्ये काही ॲसिड्स म्हणजे आपले जे
आंबवण्यासाठी, थोडक्यात आपण फर्मेंटेशनसाठी या गोष्टी टाकल्या जातात. प्लस काय आहे तुमचं वॉटर ॲड केलं जातं आणि हे काय केलं जातं पॅक करून ठेवलं जातं. याच्यामध्ये हे जर समजा आपण मटेरियल सगळं मिक्स करून टाकलं तर याच्यामध्ये काय केलं जातं मडनी पॅक केलं जातं सिम्पली. आणि मग ज्यावेळी ग्रीन फॉडर अवेलेबल तुम्हाला होत नाही त्यावेळी हा थोडा थोडा काढून काय केला जातो जनावरांना दिला जातो. मग त्याच्यामध्ये सप्लिमेंट, या सायलेजला काही सप्लिमेंटसुद्धा दिले जातात. मग तुम्हाला सप्लिमेंट म्हणजे माहिती आहे तुम्ही पेंड वगैरे बघत असता बरोबर की नाही. मग त्याच्यामध्ये सप्लिमेंटमध्ये पेंड जे म्हणतात त्याला आपण काय म्हणत असतो ऑइल केक्स. हे काय असतात ऑइल केक्स असतात. त्याच्याबरोबर काही पावडरसुद्धा टाकतो आपण बरोबर की नाही. मग मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये, व्हिटॅमिन्स येतात, या गोष्टी कशा साल्ट्स आहेत काय काही, ह्या गोष्टी ॲडिशनल सप्लिमेंट म्हणून दिल्या जातात. तर ते सायलेजवरचं लक्षात ठेवा. आता आपण मग बफेलोच्या ब्रीड्सवरतीचा क्वेश्चन बघूयात. बघा CET 2016चा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ब्रीड ऑफ बफॅलो? गीर, नीली, नागपुरी, सुरती. बघा याच्यामध्ये नीली, सुरती, नागपुरी या तिन्हीसुद्धा होत्या ब्रीड कशाच्या तुमच्या बफेलोच्या बरोबर. आणि विच इज नॉट विचारले, मग नॉट कुठली गीर का, कारण गीर कशाची आहे तुमच्या काऊची ब्रीड आहे बरोबर की नाही. सो आन्सर काय येणार आहे तुमचं ऑप्शन नंबर ए आन्सर येणार आहे. तुमच्या लक्षात आलं का बाळांनो, दरवर्षी असं फिरून फिरून एका डेअरी याच्यावरती एक क्वेश्चन आला, मग तसं एक एक पॉईंट याच्यामधला रिपीट होतोय. आता नेक्स्ट तुम्हाला बघायचं आहे पोल्ट्री. पोल्ट्रीमध्ये बर्ड्स यूज केले जातात कुठले कुठले, मग चिकन आहे, त्याच्यानंतर डक्स बदक आहे, गीज म्हणजे काय हंस, टर्की आहे, फॉल्स. तर हे सगळे कशाच्या काय पर्पज आहे त्यांचं सांगा. एगसाठी किंवा मीटसाठी तुम्ही हे वापरता पोल्ट्रीचे बर्ड्स बरोबर. मग चिकनमध्ये परत दोन आहेत, दोन पर्पजसाठी. एग्स पर्पजसाठी जे चिकन वापरतो त्याला आपण लेयर्स म्हणतो, आणि मीटसाठी जे चिकन तुम्ही ऑलरेडी खातात त्याच्यामध्ये काय आहे ब्रॉयलर्स आपण. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आता हे तर आहेच, याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाच्या काय आहेत ब्रीड्स आहेत, त्याच्या व्हरायटीज थोडक्यात. तर त्या व्हरायटीजवरती क्वेश्चन हमखास विचारला जातो. मग तुम्हाला आता हे बघायचं आहे अमेरिकन ब्रीड्स. आता ह्या ज्या ब्रीड्स आहेत ते ओरिजिनच्या बेसवरती, कशाच्या बेसवरती आहेत ओरिजिनच्या, म्हणजे कुठं त्यांचा उगम आहे त्या बेसवरती तुमचं क्लासिफिकेशन आहे. मग अमेरिकन ब्रीड्स, अमेरिकन पोल्ट्री ब्रीड्स कुठल्या आहेत सांगा. प्लेमाउथ रॉक आहे, न्यू हॅम्पशायर आहे आणि रोडे आयलँड रेड आहे. ह्या तिन्ही अमेरिकन आहेत. त्याच्यानंतर एशियाटिक, एशियाटिक म्हणजे एशियामध्ये जे येतात किंवा ज्या पाळल्या जातात त्या. पाळ्या म्हणण्यापेक्षा याचं काय आहे ओरिजिन तिथं आहे. तिथं कुठल्या कुठल्यात बघा ब्रह्मा आहे, त्याच्यानंतर कोचिन आहे आणि लँगशन. पाठच करायच्यात. अजून काही आहेत पोल्ट्रीच्या ब्रीड्स. नेक्स्ट आहेत बघा मेडिटेरियन. मेडिटेरियनमध्ये कुठल्यात लेगहॉर्न आहे आणि मायनॉर्का आहे. आता तुम्हाला बॅकग्राऊंडला जरा मशीनचा आवाज येत असेल बघा, इथं JCB मशीन चालू आहे. सो त्याच्यामुळे लेक्चरला डिस्टर्बन्स कदाचित क्लिअर तुम्हाला आता येतोय का आवाज माहीत नाही, पण इथं तरी मला जाणवतोय. त्याच्यामुळेच लेक्चरला सुद्धा लेट झाला आहे. जरा खूप जवळ आवाज होता, थोडासा लांब आवाज गेल्यानंतर मी लेक्चर स्टार्ट केले. सकाळपासून इथं जरा थोडासा डिस्टर्बन्स आहे, सो उशिरा लेक्चर होतं इथं. आता इंग्लिश पुढच्या आपण बघूयात मग ब्रीड्स, पोल्ट्रीच्या ब्रीड्स. इंग्लिश ब्रीड कुठली आहे ॲस्ट्रालॉर्प आहे, आर आहे हे ॲस्ट्रालॉर्प आहे, तर ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंडियन, आता महत्त्वाच्या इंडियन आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. चित्तागोंग आहे, असील आहे, बर्मा आता आणि कडकनाथ. आता ही बर्मा बघा मगाशी पण बघितलेली कुठं एशियाटिकमध्ये बघितलेली, ठीक आहे. मग एशिया तर इंडिया हा एशियामध्येच आहे बरोबर की नाही, म्हणून ही इथं पण येते. तर ह्या चारही लक्षात ठेवायच्यात. आता याच्यामध्ये परत काय आहे आपण बघितलं चिकन कशासाठी वापरतो, एक तर लेअरसाठी आणि ब्रॉयलरसाठी. लेअर म्हणजे ज्या अंडी देतात कोंबड्या त्याच्यासाठी लेगहॉर्न. लक्षात काय ठेवायचं लेगहॉर्न ही बेस्ट लेअर आहे, ती जास्तीत जास्त एग प्रोडक्शन करते. आणि ब्रॉयलरसाठी बेस्ट असणाऱ्या किंवा जे जास्त वापरल्या जातात किंवा चांगल्या आहेत त्या कुठल्या आहेत मग व्हरायटीज. प्लेमाउथ रॉक आहे, त्याच्यानंतर रोडे आयलँड रेड आहे, असील, बर्मा आणि कडकनाथ. या सगळ्या ब्रॉयलरसाठी वापरल्या जातात, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे सगळं झालं व्हरायटीजबद्दल. ह्या व्हरायटीज पाठ करायच्या. आता मॅनेजमेंटमध्ये सॅनिटायझेशन आहे, वॉटर आहे, त्याच्यानंतर प्रॉपर फीड देण्याचं आहे, त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी तर तुमच्या लक्षातच राहतात. एक महत्त्वाची गोष्ट वेगळी आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळे बाय वर्ड तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. सॅनिटायझेशन सांगायची गरज नाही, वॉटर म्हणजे पाणी द्यायचं किंवा त्याचे इक्विपमेंट्स हे सांगायची गरज नाही. डिबिकिंग म्हणजे काय असतं रे, बीक म्हणजे काय रे बाळांनो, चोच असते बरोबर. ती चोच काढून टाकायची असते. जेव्हा आपण पोल्ट्रीचं रिअरिंग करतो त्यावेळी लहान असताना चोच काढून टाकतात, मग ते ॲसिडमध्ये बुडवून जाळून टाकतात वगैरे. तर असं आहे, स्ट्रॉंग ॲसिड एवढं नसतं पण ते चोच जळून जाण्यापर्यंत म्हणजे डॅमेज होण्यापर्यंत थोडक्यात काय आहे ते स्ट्रॉंग असतं. तर ते लक्षात ठेवायचं. डिपिकिंग का, तर ते काय करत असतात एकमेकांना मारतात त्याच्यामुळे हेल्पनी, आणि मग तिथं आपला लॉस होतो. सो डिबिकिंग एक ऑपरेशन आहे ज्याचं मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बाकी सगळं हां. अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये बघा कलिंग. हां ही एक राहिली, कलिंग आहे. कलिंग म्हणजे लक्षात घ्यावा, कलिंग हे तुम्हाला शिप मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला तो आय थिंक नाही आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. कलिंग म्हणजे काय असतं, ज्या
समजा आपला 100 ब्रॉयलर्स किंवा एग लेयर्स कोण पण आहेत त्याच्यामध्ये 100 आहेत, समजा इंडिव्हिज्युअल किती आहेत 100, आणि त्याच्यामधल्या 5 समजा असे आहेत की समजा आपण लेअरचं जर फार्म केले तर ती जास्त अंडी देत नाहीत किंवा काय आहे आजारी आहे किंवा ग्रोथ चांगली झालेली नाही, असे काही फॅक्टर्स असतात जे आपल्या मॅनेजमेंटमध्ये कन्सिडर केले जातात. ते फॅक्टर्स सोडून त्याला किंवा थोडक्यात काय लक्षात ठेवा, जे कमी यील्ड देतात, जे कमी उत्पादन देतात त्यांना काय करायचं, काढून टाकायचं. म्हणजे ह्या 100मधून हे 5ला काढून टाकायचं. आणि कलिंग म्हणजे काय आहे, जे अनप्रोडक्टिव्ह आहेत किंवा जे चांगलं उत्पादन नाही देणार त्यांना काढून टाकणं म्हणजे कलिंग ऑपरेशन आहे. ही 2 ऑपरेशन्स लक्षात ठेवा जस्ट. आता बघायचे आहेत पोल्ट्री डिसीजेस. ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय, सो महत्त्वाचे आहेत. 5 टाईपचे डिसीज आहेत, व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल, पॅरासिटिक आणि प्रोटोझोल. असं डायरेक्टली पाठ नाही करायचं, कॅटेगरी वाईजच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तरच तुमचा त्याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला टॅकल करता येणार आहे. तर व्हायरल डिसीजेस लक्षात ठेवायचे, राणीखेत, ब्रॉन्कायटिस, एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा आपण त्याला बर्ड फ्लू म्हणतो, दोन्ही नावं लक्षात ठेवा. बर्ड फ्लू सोपं आहे म्हणून नाही, तुम्हाला माहिती ऑलरेडी हा डिसीज येऊन गेला आहे, ह्युमनला सुद्धा इन्फेक्शन ह्याचं झालं होतं, सो तुम्हाला ते माहितीच आहे. बॅक्टेरियलमध्ये पुलोरम आहे, कॉलरा आहे, टायफॉइड, टीबी, CRD म्हणजे क्रॉनिक रिनल डिसीज आहे, आणि एंटेरिटिस. हे सगळ्या आता बघा याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही आहे, तुम्हाला याच्यामध्ये कुठेही त्याचे सिम्पटम्स आणि क्युअर किंवा ते कंट्रोल मेजर्स आहेत ते कुठेही लक्षात ठेवायचे नाहीत, फक्त तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आणि नावं लक्षात ठेवूनच 1 मार्क याच्यातला घ्यायचा आहे. फंगल डिसीजेस, ॲस्परजिलस, हे तर तुम्हाला माहिती आहे, ॲस्परजिलस नायगर फंगस असतं. फेवस आणि थ्रश ही वेगळी नावं आहेत, ती पाठ करा. पॅरासिटिकमध्ये काय आहे, लाऊस इन्फेस्टेशन, ते बाकीच्या ॲनिमल्सला पण होतं. राऊंडवर्म आहे, सिकलवर्म इन्फेक्शन, हे 3 लक्षात ठेवायचेत. आणि लास्ट आहे प्रोटोझोअल. तर कोक्सिडिओसिस हा काय आहे, प्रोटोझोआमुळे होणारा डिसीज आहे. मग याच्यावरचा आता आपण क्वेश्चन बघूयात. काय विचारलं आहे बघा मग क्वेश्चन, बॅक्टेरियल पोल्ट्री डिसीजेस मेनली इन्क्लूड, CET 2016चा क्वेश्चन आहे. बघा आता तुम्हाला याच्यामध्ये 17-18चे क्वेश्चन दिसले नाहीत किंवा 19चा दिसला नाही, तर त्याच्यामध्ये पुढचं जे आहे तुम्हाला बी किपिंग आहे किंवा लॅक कल्चर आहे, फिशरी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढं प्रश्न विचारले गेलेत. सो सगळा टॉपिक महत्त्वाचा आहे. बॅक्टेरियल पोल्ट्री डिसीज बघा, एव्हियन इन्फ्लुएन्झा. आता बघा एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरल होता, बरोबर की नाही, मग याच्या पुढं काहीही देऊ देत बाळांनो, ब्रॉन्कायटिस आहे, राणीखेत, हे सगळे व्हायरल डिसीजेस आहेत. तुम्हाला काय विचारलं आहे, बॅक्टेरियल डिसीज. मग हे दोन्ही कसे आहेत वाचायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला कळतं की एव्हियन इन्फ्लुएन्झा हा व्हायरल डिसीज आहे, त्यावेळी इथलं पुढचं वाचायचं नाही. मग ते भलेही बॅक्टेरियल डिसीज असते, हा ऑप्शन इथंच एलिमिनेट करायचा. याला म्हणायचं एलिमिनेशन टेक्निक. हे वाचायचा तुमचा जो काही वेळ आहे तो पुढं चांगल्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला वापरता येतो, इथं टाईम तुमचा सेव्ह होतो. नेक्स्ट आहे एंटेरिटिस. आता एंटेरिटिस तुमचा बॅक्टेरियल डिसीज होता, बघा एंटेरिटिस बॅक्टेरियल डिसीज आहे. त्याच्यानंतर तुमचा TB आहे, TB सुद्धा बॅक्टेरियल आहे, CRD म्हणजे इथं तुम्हाला आन्सर तर मिळालं. नेक्स्ट आहे फेवस थ्रश. आता फेवस थ्रश कुठं होते सांगा, फंगल डिसीज होते, म्हणजे फेवसलाच गेला, इकडचं वाचायची गरज नाही. बर्ड फ्लू परत एकदा हा कसा आहे, बर्ड फ्लू किंवा आपण एव्हियन इन्फ्लुएन्झा हा कसा आहे, व्हायरल आहे. म्हणून हे सगळे ऑप्शन काय झाले, एलिमिनेट झाले. आणि करेक्ट ऑप्शन तुमचा काय असणार आहे, ऑप्शन नंबर B. आय होप आत्ताचं लेक्चर तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. जर तुमचे याच्यावरचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, लेक्चर व्यवस्थित समजलं असेल, तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा मित्रांनो. थँक्यू.